सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। महायुतीतील पदाधिकारी असतील तसेच राजकारणातील किंवा सामाजिक क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने साजरा झाला याविषयीची अधिक माहिती घेऊया। आता आपल्या सोबत आहेत संजयजी मोरे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय सांगाल भाऊ, आज तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे, तसेच महायुतीतील पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील लोक देखील इथे आलेले आहेत, काय सांगाल याविषयी? नक्कीच माझ्या पक्षाची म्हणजे शिवसेनेच्या पक्षाशी जोडलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, माझ्या शिवसेनेतले सर्व माझे पदाधिकारी, सर्व पुणे शहरातले माझे मित्रपरिवार, सामाजिक संस्थेचे काम करणारे पुणे शहरातले अनेक मान्यवर या ठिकाणी आले। माझा कॉलेजचा मित्रपरिवार असेल, शाळेतला मित्रपरिवार असेल, माझ्या नानापेठेतले माझे बालपणापासूनचे मित्र असतील, या सर्वच जणांनी माझ्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव केला। अक्षरशः आज मी भारावून गेलो। 7 वाजल्यापासून उभा आहे, अजूनही माझे मित्रपरिवार भेटायला येतोय। फार भारावून गेलो मी, फार बरं वाटतंय। जे एक वाढदिवस एक कारण आहे, सर्व समाज एकत्र यावा, सर्व मित्रपरिवार एकत्र यावेत। राजकीय हेवेदावे विसरून आपण जेव्हा अशा कार्यक्रमाला एकत्रित येतो तर पुणे शहराची संस्कृती आहे ते टिकवण्याचं आपलं काम आहे, ते आम्ही करत असतो। ही संस्कृती टिकावी यासाठी मी सर्वांना नेहमी आवाहन करतो आणि पुण्याची संस्कृती कायम टिकली जाईल अशी खात्री या ठिकाणी देतो। संजू भाऊ, मी तसं गेली 35 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये माझे सहकारी, आम्ही दोघं एकत्र शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। आणि संजू भाऊचं काम आपल्याला माहिती आहे की पुणे शहरामध्ये एक ठसा उमटवणारं की समाजाला मदत करणारं शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण 20% राजकारण याचं काम ते गेली कित्येक वर्ष पुणे शहरात करतात आणि सर्वसामान्याला शिवसेनेच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न करतात। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा। मी मातोश्रीवरून एक पक्षाचा जबाबदार संपर्क म्हणून इथं आलो, कारण संजय मोरे सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता या पुणे शहराला लाभला, म्हणून शिवसेनेची तोप, शिवसेनेचं हे घोडदौड चालू आहे। 2 दिवसापूर्वी तात्या मोरे यांनी प्रवेश केला, अशा असंख्य यांच्या परिसरामुळे आज शिवसेना या पुणे शहरामध्ये जागृत आहे। शिवसेना प्रमुखांनी पक्षप्रमुखांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि एक 6 महिन्यासाठी पद दिलेला माणूस आज कायमस्वरूपी झाला, हेच त्यांचं कार्याचं पद्धत आहे। त्यामुळे मी त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ मोरे यांचं गेल्या अनेक वर्षापासून माझा संपर्क आहे आणि विशेषतः योगायोग म्हणजे संजय मोरे माझ्या मोठ्या भावाचं पण नाव आहे, त्यामुळे आम्ही दोघं परिचित आहोत चांगले। आणि मी अनेकदा ज्या वेळेस मी संजय भाऊला भेटतो त्यावेळेस मी कायम सांगत असतो माझ्या मोठ्या भावाचं नाव संजय मोरे। आणि आज आपण संजय मोरेंचं काम संपूर्ण पुणे शहरामध्ये पाहतो, ते जेवढे दिसायला स्मार्ट आहेत तेवढं त्यांचं काम सुद्धा स्मार्ट आहे। मी मनापासून त्यांना शिवमय शुभेच्छा। भविष्यामध्ये संजय मोरे हे पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आमच्या सोबत काम करतील। खरं तर आम्ही शिवसेनेत असल्यापासून आम्ही दोघं एकत्र काम केलेलं आहे दीपक पायगुडे साहेबांच्या इथं। तेव्हापासून जे आमचे चांगले रिलेशन आहे, जरी ते शिवसेनेचे शहराचे प्रमुख आहे आणि मी मनसेचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे, तरी आमची मैत्री कुठेही कमी झालेली नाही। आज संजय मोरे यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मैत्रीचं नातं जपण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये संजयला जे हवंय ते सगळं मिळावं, म्हणजे नगरसेवक असेल किंवा आमदारकी असेल, या दोन्ही गोष्टी त्याला मिळाव्या अशी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि संजूला वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा। संजय भाऊनी ज्या दिवसापासून शिवसेनेचं अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हापासून शिवसेनेमध्ये युवकांचा एक उत्साह निर्माण झाला आहे। सर्व समाजाला घेऊन जाणारा यारो का यार दिलदार आणि
पुरोगामी विचाराचा आणि आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करणारा एक चांगला युवा नेता शिवसेनेला मिळाल्यामुळे शिवसेनेची ताकद त्या पुणे शहरामध्ये वाढलेली हे आम्ही कबूल करतो. आणि अशा ह्या माझ्या लाडक्या मित्राला जो सर्व समाजाला घेऊन जातो, कार्यकर्त्याचा तो मान सन्मान करतो, अशा माझ्या मित्राला मी वाढच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच सर्व समाजाची आणि गोरगरिबांची सेवा घडो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आमचे धडाधडीचे कार्यकर्ते शहर प्रमुख संजय भाऊ मोरे, आज यांचा वाढदिवस आहे आणि खूप मान्यवर उपस्थित, भरपूर जण आता लाखो संख्येने उपस्थित आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. आज आम्ही युवसेना खडक वाचल्याच्या अधिकारी मी माझे मान्य उपस्थित राहून आता त्यांचा केक कटिंग केलेला आहे व त्यांना मनपूर्वक पुढच्या भावी काळात शुभेच्छा देऊन आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. शिवसेनेचे लाडके पुणे शहर प्रमुख संजयजी मोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना या वाढदिवसाच्या सर्व शिवसैनिकांना खऱ्या खुऱ्या मराठमोळ्या भगव्या शुभेच्छा. आणि संजय मोरे साहेबांचं वय किती झालंय हे खरं सगळ्या पुणेकरांना पडलेलं रहस्य आहे. कारण दरवर्षी त्यांचा वाढदिवस होतो आणि दरवर्षी ते तरुण दिसतात. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये सलग 5 वर्ष शिवसेनेचं शहर प्रमुख पद भूषवणे, याच्यामध्ये जो थकवा दिसायला पाहिजे तो थकवा यकिंचितही चेहऱ्यावर न दिसून येता आगामी विधानसभेसाठी ज्या पद्धतीने त्यांनी कंबर कसली त्या पद्धतीने आगामी विधानसभेमध्ये पहिल्या बऱ्याच वर्षानंतरच्या गॅप नंतर शिवसेनेचा भगवा विधानसभेमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने आणि मोरे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाच्या वतीने मी व्यक्त करतो. आणि तदनंतर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना सत्ताधारी बाकावर तर दिसेलच दिसेल, परंतु पहिल्या 3 पदांमध्ये शिवसेनेचं नाव दिसेल अशा पद्धतीचा आत्मविश्वास मोरे साहेबांचे कर्तृत्व बघता सर्व सैनिकांच्या मनात आहे. म्हणून या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना पुनश्च एक वार खूप खूप शुभेच्छा. आणि ते तद हयात अशाच पद्धतीने पुणे शहर प्रमुखपदी राहो आणि लवकरच त्यांची संविधानिक पदावरती नेमणूक हो अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज की तरफ से हमारे संजय मोरे साहब को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. आज हमारा मोहर्रम का बहुत बड़ा दिन है. आज हमारी कल 10वीं आज 9वीं है. मैं हमारे सारे समाज की तरफ से इनको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ, जन्मदिन की मुबारकबाद देता हूँ और ये कहता हूँ कि ये आते सालों में और भी तरक्की करे, आगे बढ़े. अभी पूना शहर के अध्यक्ष है, महाराष्ट्र के लेवल पे पहुंचे. और मैं शहर अध्यक्ष के अलावा मैं ये दुआ करता हूँ हमारे समाज की तरफ से, आज मुहर्रम का इतना बड़ा दिन है कि ये अभी आमदार पद के लिए भी जाए और आगे तरक्की करते रहे. ये हमारे सारे समाज की तरफ से दुआ है. हमारे सहकारी मित्र, आमचे मार्गदर्शक, पुणे शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण जमलेलो. आत्ताच आपले सहकारी त्यांनी मोहरमच्या दिवशी संजू भाऊंचा वाढदिवस आला, हा एक योगायोग. आणि खरोखरच भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. हडपसर विधानसभेच्या वतीने मी भाऊंना या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. शुभेच्छा देताना त्यांना पुढील राजकीय आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जावं. त्याबरोबरच आम्ही मागच्या एकदा आमच्या हडपसरच्या सभेमध्ये म्हणलोच होतो, ह्या पुढचा विधान परिषदेचा उमेदवार म्हणून आम्ही भाऊंकडेच पाहतो. आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आता येणारी विधानसभा नक्कीच आपण या विधानसभेमध्ये चांगलं यश मिळवू. त्याचबरोबर महानगरपालिकेतही संजय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण महानगरपालिकेवर नक्की भगवा झेंडा उभारू आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीला अजून ताकद निर्माण देऊ. येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला यश, बल, बुद्धी, आयु, आरोग्य, धन संपत्ती मिळो आणि शिवसेनेचा झेंडा तुम्ही असाच कायम उभारू ठेवू अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय. आता शहर प्रमुख आहेत, मी जुना शिवसैनिक आहे. आम्ही दोघांनी बरोबर काम केलंय आणि मी माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या वैयक्तिक शेडगे परिवाराच्या वतीने संजू भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये तो आमच्या पुणे शहराचं नेतृत्व करत असताना नगरसेवक, आमदार व्हावा याच त्याला शुभेच्छा आहेत. माझे सहकारी बंधू, पुणे शहराचे अत्यंत डॅशिंग शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय संजयजी मोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाप्रित्यर्थ मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं व मी ज्या ज्या संस्थेचा प्रतिनिधी त्या सर्व संस्थेच्या वतीनं
व शिवसेनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. त्यांची उत्तरोत्तर राजकीय भरभराट हो, त्यांचा सर्व मनोकामना पूर्ण हो, सुखी संपन्न आयुष्य जगो, त्यांचं आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे सुख लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.